हे बी चालतंय, ते बी चालतंय, ती बी चालतंय. आणि ह्याच्यामुळं मग खरी ओरिजिनल वचनाची काय होते, मग निंदा होते, देवाच्या नावाची निंदा होते. सगळीकडे धमधडाका चाललाय. आता आम्ही बघतो की जिकडे तिकडे सगळं देवाचं, तर लग्नाची तर वाट, हळदीचा कार्यक्रम तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. हालेलुया. थोडं सांगावं लागते. एवढा अपमान होतो आम्हाला कधी कधी, जेव्हा पत्रिका येतात ख्रिस्ती लोकांच्या आणि तिथं लिहिलं हळदी देव कार्य संध्याकाळी, याला बुटाला हाना धरून कोण ह्याला ही केले, ह्याला सेवक कोण केले असल्यामुळं मग ते त्यांच्याच हळदीचा कार्यक्रम चालतोय, तुमच्यात का चालत नाही. मग आम्ही हसले का ती हसले. इथं वचनात दिले की हे बापा तुझ्या नावाला पवित्र मानलं जावं. तिथं नाव ती लोक कुणाला थुकायले, देवाच्या नावाला. अरे ही ती येशू प्रभूची आहे ती, आणि ह्यांच्यात हळद चालते. आता देवाला पहिलीच वॉर्निंग सांगितले की माझ्या नावाची निंदा करू, जर नाही यायचं देवात नका येऊ, अंधारात राहा, अंधारात मरा. पण प्रकाशात यायचं असेल तर प्रकाशाचे गुणच प्रकट करा. नसल यायचं तर नका येऊ देवाच्या राज्यामध्ये. जावा नरकात आरामात ऐश करून जावा, मौज मजा नासून हळद्या खेळून जावा. जर माझ्याकडे यायचं तर माझे गुण प्रकट करणारे व्हा. हालेलुया. भाई आपले गुण दिसले, देवाच्या नावाची निंदा. आपण काय आता साधारण लोक नाही, देवाला ग्रहण केलेले लोक.